Welcome students. In the last lecture I have started the type integration of 1 upon ax square plus bx plus c into dx and integration of 1 upon square root of ax square plus bx plus c into dx. In this lecture I will take some more examples of this type. Today's first example is I is equal to integration of 1 upon 5 minus 4x minus 3x square into dx. Now we write this example as here the coefficient of x square is 3. Therefore we have to take 3 common from the terms in the denominator. Therefore we get I is equal to integration of 1 divided by 3 into the bracket 5 divided by 3 minus 4 divided by 3x minus x square into dx. Here we have divided by 3 to the terms in the denominator. Now we have to find the value of half into coefficient of x bracket square. आता आपल्याला हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. देअरफॉर राईट हाफ ॲज इट इज अँड हिअर कोएफिशिएंट ऑफ एक्स इज 4/3. नाउ सिम्प्लिफाइंग दिस वी गेट 2 divided by 3 bracket square and square of 2 is 4 and square of 3 is 9. Therefore now we have to add and subtract the term 4/9 in the denominator. Therefore we get I is equal to 1 upon 3 into integration of 1 divided by 5/3 plus 4/9 minus 4/9 minus 4/3x minus x square into dx. आता इथे बघा एक्स स्क्वेअरला साईन जेव्हा मायनस असतं तेव्हा फर्स्ट कॉन्स्टंट टर्म आहे तशी लिहून घेतली की लगेच आपली टर्म ॲड करायची, नंतर लगेच टर्म सबस्ट्रॅक्ट करायची आणि राहिलेल्या मग एक्स आणि एक्समधल्या टर्म्स शेवटी लिहून घ्यायच्या. नेक्स्ट स्टेपमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे तर हे दोन कॉन्स्टंट आहेत, ह्या दोन कॉन्स्टंटचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे आणि इकडे ही 4/9 पण स्क्वेअर टर्म आहे आणि एक्स स्क्वेअर पण स्क्वेअर टर्म आहे, पण दोघांनाही साईन मायनस आहे आणि एक्सपान्शनमध्ये स्क्वेअर टर्मला नेहमी साईन पॉझिटिव्ह असतं, म्हणून ह्यांचे साईन्स चेंज करण्यासाठी त्या सर्वातून मायनस साईन कॉमन काढायचं आहे आपल्याला. Therefore we get I is equal to write this 1 upon 3 as it is into integration of 1 upon छेदामध्ये बघा इथे 4/9 छेद आहे आणि इकडे टर्म आहे 5/3. ॲडिशन करायचं असेल तर डिनॉमिनेटर सेम हवा, त्याच्यासाठी ह्या 3ला 3ने मल्टिप्लाय केलं तर ॲन्सर 9 येतं, म्हणून मल्टिप्लाय बाय 3 टू दी टर्म 5 divided by 3. Therefore we get 15/9 plus write this 4/9 as it is and take your minus sign common and write the terms in the reverse order. Therefore we get minus into the bracket, this minus x square becomes now plus x square, minus 4/3x becomes plus 4/3x and minus 4/9 becomes plus 4/9 into dx. म्हणजे आता इथं बेरीज सोडवण्यासाठी आपण पहिल्यांदा छेद समान करून घेतला आणि राहिलेल्या 3 टर्ममधून मायनस साईन कॉमन काढलं. फक्त लिहिताना टर्म्स तुमच्या उलट आपण लिहित आलो, म्हणजे पहिला एक्स स्क्वेअर मग एक्स आणि मग कॉन्स्टंट टर्म. नाव वी हॅव टू सिम्प्लिफाय द ॲडिशन. Therefore we get I is equal to 1 upon 3 into integration of 1 upon, now 15 plus 4 we get 19 divided by 9 minus second term written as it is, that is minus into the bracket x square plus 4/3x plus 4/9 into dx. Now we have to express these terms in the square forms, but we know that 19 is not a square term. Therefore write this term as
root 19 square. Therefore we get I is equal to 1 upon 3 into integration of 1 upon root 19, and square root of 9 is 3. Therefore we get root 19 by 3 bracket square minus, now square root of x square is x, sign of middle term is plus, and square root of 4 by 9 is 2 by 3 whole bracket square into dx. म्हणजे इथं आपल्याला दिलेल्या डिनॉमिनेटरमधला टर्म स्क्वेअर फॉर्ममध्ये एक्सप्रेस करत असताना 19चं वर्गमूळ माहीत नाही, म्हणून ती टर्म वर्गमुळात 19 आणि परत त्याचा वर्ग करायचा आहे. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घेताना एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स येईल, मधल्या टर्मचं साईन प्लस येईल, आणि 4 बाय 9चं स्क्वेअर रूट 2 बाय 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल इंटू डी एक्स. म्हणजे इथं आता आपला एक्झाम्पलमधला टाईप तयार झालेला आहे. कोणता टाईप तयार झाला बघूयात आपण. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन आहे तशी टर्म. फर्स्ट टर्म इज रूट 19 by 3 ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज नंबर. देअरफॉर राईट हिअर ए स्क्वेअर. जेव्हा नंबर असतो तेव्हा त्याच्या जागी आपण ए स्क्वेअर लिहितो. हिअर मिडल साईन इज मायनस, देअरफॉर राईट हिअर मायनस, अँड फॉर दिस टर्म राईट हिअर एक्स स्क्वेअर into dx. That is type formed here is integration of 1 upon a square minus x square into dx, and we have its answer 1 upon 2a log of a plus x divided by a minus x plus constant c. Now we have to use this formula for our example. While using this formula, we have to use the value of a as root 19 divided by 3 and value of x as x plus 2 divided by 3. म्हणजे हा फॉर्म्युला यूज करत असताना एच्या जागी एची व्हॅल्यू रूट 19 by 3 आणि एक्सच्या जागी एक्सची व्हॅल्यू एक्स प्लस 2 by 3 आपल्याला यूज करायची आहे. Write this 1 upon 3 term as it is, and by formula we have 1 upon 2 into a, value of a is root 19 divided by 3, into log of a plus x, that is root 19 divided by 3 plus in the bracket x plus 2 by 3 divided by a minus x, that is root 19 by 3 minus value of x is x plus 2 by 3, bracket is completed, plus constant c. Now we have to simplify this term. Therefore we get 1 upon 3 into 1 upon 2 into root 19 by 3 as it is, into log of, here we have removed a bracket. Therefore terms are root 19 by 3 plus x plus 2 by 3 divided by root 19 by 3. Due to this minus sign, the signs of the terms in the bracket get changed. Therefore we get minus x minus 2 by 3 whole bracket complete, plus constant c. Here the term 3 get cancelled. Therefore we get final answer as I is equal to 1 upon 2 root 19 into log of root 19 plus 3x plus 2 divided by root 19 minus 3x minus 2 plus constant c. म्हणजे आता लास्ट स्टेपमध्ये आपण काय केलं, हा 3 कॅन्सल केला आणि इकडे फर्स्ट टर्मलाही डिनॉमिनेटर 3 आहे, लास्ट टर्मलाही 3 आहे, फक्त मधल्या टर्मला डिनॉमिनेटर नाही आहे, म्हणून फक्त मधल्याच टर्मला आपण डिनॉमिनेटरमध्ये असणारा नंबर म्हणजे 3ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे अंशातल्या प्रत्येक टर्मच्या छेदामध्ये 3 येईल. तसंच छेदातल्याही मधल्या टर्मला आपण 3ने मल्टिप्लाय केलं म्हणजे त्याच्याही छेदात 3 येईल. म्हणजे अंशातल्या छेदाचा आणि छेदातल्या छेदातला 3 कॅन्सल होतो आणि टर्म्स आपल्याला मग अशा मिळतात.
ह्याच्यासाठी सोपी मेथड तुम्हाला काय सांगितली की ज्याच्या छेदामध्ये संख्या नाही आहे फक्त त्या संख्येला त्या छेदातल्या संख्येने मल्टिप्लाय करा आणि लिहा, म्हणजे तुमचं इथं सोल्युशन कंप्लीट होतं. बघा ह्या टाईपमध्ये काय सांगितलं आपण, जेव्हा एक्स स्क्वेअरला साईन मायनस असतं तेव्हा सोल्युशन स्टेप्स बदलत नाहीत, आहे तशाच राहतात. फक्त काय नवीन करावं लागतं इथं आपल्याला, पहिला कॉन्स्टंट झाला की लगेचच तुम्हाला टर्म ॲड करायची आहे, सबट्रॅक्ट करायची आहे. आणि नेक्स्ट स्टेपमध्ये पहिल्या 2 कॉन्स्टंट टर्मचं कॅल्क्युलेशन करायचं आणि राहिलेल्या शेवटच्या 3 टर्म्समधून नेहमी मायनस साईन कॉमन काढायचं. मायनस साईन कॉमन काढल्यामुळे स्क्वेअर टर्म दोन्हीही पॉझिटिव्ह येतात. मग त्या टर्मवरून एक ब्रॅकेटचा स्क्वेअर तयार करायचा आणि इकडे कॉन्स्टंट टर्म सोडूनही त्यांचा एक ब्रॅकेट स्क्वेअर टर्म तयार करायची. ब्रॅकेटचा स्क्वेअर टर्म तयार झाल्या की नंतर मग आपला कोणता टाईप तयार झालेला आहे हे चेक करायचं आणि हा फॉर्म्युला जो तयार झालेला आहे त्याचं करस्पॉन्डिंग ॲन्सर आपल्या एक्झाम्पलमध्ये यूज करायचं. यूज करत असताना स्पेसिफिक एच्या जागी एचीच किंमत, एक्सच्या जागी एक्सचीच व्हॅल्यू यूज करायची आपल्याला आणि एक्झाम्पल सोडवायचं आहे. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज I is equal to integration of 1 upon root 3x square plus 5x plus 7 into dx. बघा आता ह्या एक्झाम्पलमध्ये डिनॉमिनेटरमध्ये 3x स्क्वेअर प्लस 5x प्लस 7 ही टर्म रूटमध्ये आहे. मग एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट 1 करण्यासाठी हा रूट 3 बाहेर घ्यायला पाहिजे किंवा रूटमध्येच 3 कॉमन काढायला हवा. आणि आपण इथं काय केलं, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन पहिल्यांदा स्क्वेअर रूट तसंच लिहा आणि ह्या 3 टर्ममधून 3 कॉमन काढला. Therefore we get 3 into the bracket x square plus 5/3x plus 7/3 into dx. म्हणजे इथं तुमच्या एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट आपण पहिल्यांदा काय करून घेतलेलं आहे, 1 करून घेतलेला आहे. त्याच्यासाठी 3 कॉमन काढून घेतला. नेक्स्ट स्टेपमध्ये आता एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट 1 झाला की आपल्याला काय करायचं असतं, हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आता इथे पहिला हाफ ॲज इट इज राहील आणि कोएफिशियंट ऑफ एक्स इज किती आहे, 5/3. देअरफॉर राईट हिअर 5/3. इथं टर्म सिम्प्लिफाय होत नाहीत, मग डायरेक्ट स्क्वेअर करा. न्यूमरेटरमध्ये आहे 5 × 1 म्हणजे 5, 5चा स्क्वेअर झाला 25. डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये आहे 2 × 3 म्हणजेच त्याचा स्क्वेअर 6चा स्क्वेअर झाला 36. Now we have to add and subtract this term 25 divided by 36 in the denominator. मग त्याच वेळी हा 3 बाहेर घेताना रूट 3 म्हणून बाहेर येणार आणि बाकीची टर्म स्क्वेअर रूटमध्येच राहणार. रूटमध्ये पहिल्यांदा एक्स स्क्वेअर आणि एक्सची टर्म लिहून घेतली आणि नंतर प्लस 25 डिवायडेड बाय 36 केलं, मायनस 25 डिवायडेड बाय 36 केलं आणि राहिलेली लास्ट कॉन्स्टंट टर्म प्लस 7/3 आहे तशीच लिहिली इंटू dx. आता इथे पुढच्या स्टेपमध्ये रूट 3 कॉन्स्टंट आहे, देअरफॉर ते इंटिग्रेशनच्या बाहेर येणार टर्म आणि ती टर्म डिनॉमिनेटरमध्ये असल्यामुळे बाहेर येताना टर्म आली 1/√3. In the integration we get 1/√, here write first 3 terms in one bracket, therefore we get x square plus 5/3x plus 25 divided by 36. आता इकडे लास्ट 2 टर्म्स सोडवण्यासाठी परत त्यांच्या दोघांचा डिनॉमिनेटर सेम हवा. इथे टर्म आहे 36 आणि इथे टर्म आहे 3 म्हणून आपण 3ला 12ने मल्टिप्लाय केलं तर ॲन्सर 36 मिळतं. त्याच्यासाठी ह्या लास्ट पूर्ण नंबरला आपण 12नं मल्टिप्लाय करणार. 12 × 7 12 × 84 भागिले 12 × 3 म्हणजे 36 झालं. आता त्यातल्या पहिल्या टर्मचं साईन मायनस आहे म्हणून इथं मायनस आलं, दुसऱ्या टर्मचं साईन प्लस आहे म्हणून इथं ब्रॅकेटमध्ये प्लस साईन आलं.
आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला हे सबस्ट्रॅक्शन ही सोडवायची आहे. इकडचाही ब्रॅकेटला आपल्याला स्क्वेअर फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं आहे. देअरफॉर वी गेट I इज इक्वल टू this 1/√3 constant remains as it is. In the integration we get 1/√ of. Now we have to form the bracket. Here square root of x square is x. Sign of the middle term is plus, therefore write here plus, and square root of 25 divided by 36 is 5 divided by 6 whole bracket square. This middle plus sign remains as it is, and here the value of subtraction will be 59 divided by 36. In the square form, we write this term as root 59 divided by 6 whole bracket square into dx. Now here our type is integration of 1/, write the square root sign first. Now here first term is of x, therefore write here x square. Middle sign is plus, therefore write here plus, and second term is number square, that is a square into dx. That is the type formed here is integration of 1/√x square plus a square into dx. We have its answer as log of x plus root x square plus a square plus constant c. Now we have to use this formula. While using this formula, we have to use the value of x as x plus 5 by 6 and value of a as root 59 divided by 6. Therefore, we get I is equal to square root of 1/3 into log of, by formula first term is x and value of x is x plus 5 by 6. This middle plus sign remains as it is, and square root of x square plus a square, that is this whole term, root x plus 5 by 6 bracket square plus root 59 divided by 6 bracket square, right here as it is, bracket complete plus constant c. Now in the last step we have to simplify the term in the square root. Therefore write the term as I is equal to 1/√3 into log of, first term is x plus 5 by 6 plus square root of x square plus 5 by 3x plus 7 by 3 bracket complete plus constant c. आता इथे टर्म सिम्प्लिफाय करताना तुम्हाला मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की ही ॲडिशन सॉल्व करत बसायची नाही. इथं आता रिव्हर्समध्ये आपण टर्म्स जातो, त्याच्यामुळे ज्या स्टेपला एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट 1 असेल तिथं जे इक्वेशन असतं ते डायरेक्टली लिहायचं. मग तुमचा एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट 1 ह्या स्टेपला झालेलं आहे, आणि इथे इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 5 बाय 3x प्लस 7 बाय 3. तीच टर्म आपण इथं आता लास्ट एक्झाम्पलमध्ये लास्ट स्टेपमध्ये लिहून घेतलेले आहे. प्लस कॉन्स्टंट सी द्या म्हणजे तुमचं एक्झाम्पलचं सोल्युशन कंप्लीट झालेलं आहे. नाव द लास्ट एक्झाम्पल इज इंटिग्रेशन ऑफ 1/√x minus 3 into x plus 2 into dx. Now first we have to solve this multiplication in the denominator. Therefore we expand here first bracket and multiply to the second bracket. Therefore we get I is equal to integration of 1/√, first term is x into second bracket is x plus 2, middle sign and second term is minus 3 into second bracket is x plus 2 into dx. Now multiplying this term we get I is equal to integration of 1/x square minus x minus 6. म्हणजे दादा हे
मल्टिप्लिकेशन तुम्ही सॉल्व केलं की तुम्हाला ॲन्सर काय मिळेल, रूटमध्ये x² - x - 6 dx, म्हणजे तुमचं इथं एक क्वाड्रॅटिक फंक्शन तयार होईल. आणि मग आता क्वाड्रॅटिक फंक्शनची जी मेथड असते ती मेथड इथं यूज करायची आहे. आपल्या स्टेप्समध्ये पहिली स्टेप नेहमी असते की x² कोएफिशियंट 1 करा, जो इथं ऑलरेडी 1 आहेच, त्यामुळे आपल्याला पहिली स्टेप करावी लागणार नाही. In the second step, we have to find the value of half into coefficient of x bracket square. Therefore, we get half into value of coefficient of x is 1 or -1 bracket square. Therefore, we get 1/4. म्हणजे इथं हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 1/4. Now we have to add and subtract this term in the denominator. Therefore, we get I is equal to integration of 1/√x² minus x. Write these first two terms as it is. Now we have to add 1/4 and subtract 1/4. Write the last constant term -6 into dx as it is. Now we have to simplify this term. Therefore, we get I is equal to integration of 1/√x² minus x plus 1/4. This minus 1/4 as it is, and here we and divided both by 4. Therefore, we get 24 divided by 4 into dx. Now we have to simplify these terms and we have to express these terms in the square form. म्हणजे ह्या संख्या आता आपल्याला वर्गातल्या संख्यांच्या मध्ये एक्सप्रेस करायच्या आहेत. Therefore, we get I is equal to integration of 1/square root of, in the bracket, square root of x² is x, sign of the middle term is minus, and square root of 1/4 is 1/2, whole bracket square. Here both terms have minus sign, therefore write here minus. 24 plus 1, that is 25 divided by 4. We have to write this term in the square form. Therefore, square root of 25 is 5 divided by square root of 4 is 2, whole bracket square into dx. म्हणजे इथं आपण काय केलं, छेद समान आहेत, चिन्ह समान आहेत म्हणून त्यांची ॲडिशन केली आणि परत त्या टर्मचं स्क्वेअर रूट घेतलं. म्हणजे इथं तुमचा एक टाईप तयार झाला. कोणता टाईप तयार झाला बघा इकडे आता, इंटिग्रेशन ऑफ 1/, पहिली टर्म आहे रूट म्हणून इथं दिला आपण स्क्वेअर रूट साईन. फर्स्ट टर्म इज ऑफ एक्स, देअरफॉर राईट हियर x², middle sign is minus, and we have to write for number a² into dx. That is, type from here is integration of 1/square root of x² minus a² dx, which has answer log of x plus root x² minus a² plus constant c. Now x as x minus 1/2 and value of a as 5/2. Therefore, by formula we get I is equal to log of, here first term is x and value of x is x minus 1/2 plus root x² minus a², that is, this term is written as it is, bracket complete plus constant c. Therefore, we get I is equal to log of, first term is x minus 1/2 plus, here we have written directly the equation where coefficient of x² is 1, that is the equation root x² minus x minus 6 plus constant c, and here our solution is completed.
बघा आता लास्टच्या 2 लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशन ऑफ 1/ax² प्लस bx प्लस c इंटू dx किंवा इंटिग्रेशन ऑफ 1/√ax² प्लस bx प्लस c इंटू dx टाईप असेल. म्हणजेच क्वाड्रॅटिक फंक्शन जर तुमचं छेदामध्ये असेल वर्गसमीकरण तर त्याचं इंटिग्रेशन कसं काढायचं असतं हे आपण पाहिलेलं आहे आणि त्याचे एक्झाम्पल्सही आपण सॉल्व केलेले आहेत. ह्या सोल्युशनमध्ये टोटल आपल्याकडे किती स्टेप्स आहेत? 4. त्यातली फर्स्ट स्टेप आपल्याला सांगितलेली आहे की मेक द कोएफिशियंट ऑफ x² युनिटी. म्हणजे x² कोएफिशियंट हा नेहमी आपल्याला किती करायचा आहे? 1. सेकंड स्टेप इज ॲड अँड सबस्ट्रॅक्ट द टर्म हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे आणि ती व्हॅल्यू छेदामध्ये एकदा ॲड करायची आहे आणि एकदा सबट्रॅक्ट करायची आहे. थर्डमध्ये आपल्याला एक डिनॉमिनेटरमधल्या ज्या टर्म्स आहेत त्या स्क्वेअर फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायच्या आहेत आणि एक टाईप तयार करायचा आहे. म्हणजे आणि चौथ्या स्टेपमध्ये सांगितलेलं आहे की कोणता टाईप तयार झाला बघून त्या टाईपचा करस्पॉन्डिंग फॉर्म्युला तुम्ही यूज करायचा आहे आणि एक्सच्या टर्ममध्ये असणारं सोल्युशन तुम्ही फाइंड करायचं आहे. म्हणजे इथे तर तुमचं एक्झाम्पलचं सोल्युशन कंप्लीट होतं. आता इथून पुढचे इंटिग्रेशन एक्झाम्पल सोडवत असताना जर कुठेही क्वाड्रॅटिक फंक्शन आलं छेदामध्ये आणि न्यूमरेटरमध्ये 1 असेल तर नेहमी आपल्याला हीच मेथड यूज करावी लागणार आहे. आजचं लेक्चर मग आपण आता इथेच थांबवत आहोत. थँक्यू.